नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 18 फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः 7:30 वाजत आलेत आणि आता आपण पाहूयात की येणाऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम म्हणजे उत्तरेकडे जो काय पश्चिमी आवर्त आलेला आहे त्याच्या प्रभावाखाली उत्तर भारतामध्ये पाऊस, गारपीट आणि पर्वतीय क्षेत्रांमध्ये सुद्धा गारपीट आणि बर्फवृष्टी होणार आहे आणि खूप जोरदार ही बर्फवृष्टी असणार आहे. आणि जेव्हा ही सिस्टीम निघून जाईल तेव्हा तिकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावाखाली राज्यात या आठवड्यात तापमानात सुद्धा घट होणे अपेक्षित आहे. सोबतच राज्यातही अवकाळी पावसाची शक्यता थोडीफार बनू शकते. जर पाहिलं तर साधारणतः या वेस्टर्ली ट्रपच्या आसपास जो काय थोडासा बाष्प येतील, त्यामुळे थोडेसे ढगाळलेलं वातावरण आणि कुठेतरी हलके थेंब होतील. आणि मात्र आठवड्याच्या शेवटी दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे जरा जास्तच सक्रिय होतील आणि पुन्हा एकदा राज्यात पावसाचे ढग जास्त दाटतील, खास करून विदर्भाच्या आसपास. आपण डिटेल पाहूयाच. तर साधारणतः मंगळवारपासून पुढे नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो काही मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाचा जो भाग आहे या ठिकाणी तापमानात घट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तापमान साधारणतः 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा खाली घसरू शकतं. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला थंडी या भागात वाढलेली पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या आसपास हे तापमान 16-17 अंश सेल्सिअसपर्यंत येऊ शकते आणि थंडी या ठिकाणी पाहायला मिळेल. साधारणतः ते मंगळवारनंतर हळूहळू थंडी वाढत जाईल. सोबतच मंगळवारनंतरच हळूहळू उत्तर कोकण, नंतर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही उत्तरेकडील भागानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भाग असतील या ठिकाणी सुद्धा दिवसाच्या तापमानात सुद्धा थोडीशी घट आपल्याला पाहायला मिळेल. पण तोपर्यंत उन्हाचा कडाका वाढलेला राहील. मराठवाडा, विदर्भातही जवळपास संपूर्ण आठवडाभर उन्हाचा चटका जास्त राहू शकतोय. थोडाफार बुधवार, गुरुवारी मराठवाड्याच्या आसपास थोडंसं तापमान कमी होऊ शकते. पावसाचं बोलायचं झालं तर साधारणतः 21-22 तारखेच्या आसपास पालघर, ठाण्याच्या आसपास जे काही भाग आहेत, नाशिकचा पश्चिम भाग या ठिकाणी ढगांची दाटी वाढू शकते आणि क्वचित एखाद्या ठिकाणी झालं तर हलके थेंब होतील. विशेष पावसाची शक्यता या ठिकाणी 21-22ला नाही. असं असलं तरी राज्यात संपूर्ण आठवडाभर वातावरण कोरडं राहील. पण आठवड्याच्या शेवटी रविवारी कदाचित वातावरणात बदल होऊन भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी म्हणजे खास करून पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता सध्या तरी बनताना दिसते. कदाचित अमरावतीपर्यंत सुद्धा अवकाळी पाऊस सरकू शकतोय आणि या पावसामध्ये कदाचित गारपीटही होऊ शकते. त्याच्या डिटेल अपडेट अजून येणाऱ्या दिवसामध्ये आपण नक्की कळवू. पण नक्की विदर्भात या आठवड्यात शेवटी 25 तारखेला किंवा 25 तारखेनंतर पुढे वातावरणात बदल होईल. अवकाळी पावसाचे पुन्हा एकदा ढग दाटतील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूरचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मान्सूनचा अंदाज दिलाय तोही नक्की जाऊन पहा.